हॅलो स्टुडंट्स, इथे आपण जॉमेट्रीचे जे MCQ क्वेश्चन्स आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इथे अभ्यासणार आहोत. म्हणजे जी लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून जी असते, ज्यामध्ये आपण काही PYQ सॉल्व करणं खूप महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये आता आपण 2019 पासून 2023 पर्यंतचे सगळे MCQ जॉमेट्रीचे क्वेश्चन पेपरमधले कव्हर अप करून घेणार आहोत आणि त्याचं मी एक्सप्लेनेशन पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामधून भरपूर टॉपिक्स पण कव्हर अप होतील, म्हणजे भरपूर म्हणजे अख्खं सिलेबस कव्हर अप होईल. आणि जसं तुम्ही अल्जेब्राचा पेपर बघितला असेल परवाचा, त्यामधून कालचा, त्यामधून तुम्हाला एक अंदाज आला असेल की बरेच क्वेश्चन हे रिपीट होतात, ॲज इट इज रिपीट होतात. तर तसंच जॉमेट्रीबद्दल पण होतं. त्यामुळे हे MCQज अभ्यासणे खूप महत्त्वाचं आहे. तर त्या कारणाने मी इथे तुमचे MCQजचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो आहे आणि त्यांचे सोल्युशन्स पण तुम्हाला देतोय, जेणेकरून तुमची एक लास्ट मिनिट रिव्हिजन पण फास्ट होईल आणि त्याचा खूप फायदा पण तुम्हाला होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक क्वेश्चन कसं सॉल्व्ह केला जातो, त्याचे सगळे बेसिक कन्सेप्ट्स काय आहेत, सोबतच काय ट्रिक्स आहेत, हे सुद्धा मी सांगणार आहे. तर अशा प्रकारे गेल्या 5-6 वर्षांचे सगळे क्वेश्चन जवळपास कव्हर अप होतील. तर आता आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी सिक्वेन्स 2019 पासूनचा घेतलेला आहे. तर आता जो स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतो हा 2019चा आहे. तर त्यानुसार आपण पुढे जाऊया. तर सिक्वेन्शियली, म्हणून मी इथे 2019 मार्च महिन्यातला हा आहे पेपर. तर आता आपण याचं सोल्युशन बघूया. तर काय दिलंय बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. हे ट्रायंगल कसे आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. जेव्हा दोन इक्विलॅटरल ट्रायंगल असतात म्हणजे काय असतात, त्यांचे अँगल सेम असतात. कारण प्रत्येक इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असतो. मग जेव्हा दोन ट्रायंगलमध्ये अँगल सेम असतात तर त्यावेळेस ती काय असतात? सिमिलर असतात. काय असतात? सिमिलर असतात. म्हणून मी पटकन इथे, आता कसं आहे, बोर्डात तुम्हाला MCQजमध्ये सोल्युशन लिहून दाखवावं लागत नाही, पण तुम्हाला कुठे ना कुठे तर रफ करता आलं पाहिजे ना, कारण तुम्हाला डायरेक्टली तर आन्सर मिळणार नाही. काही क्वेश्चन असे असतात ज्यासाठी तुम्हाला किमान रफ करावं लागतं. तर ही इक्विलॅटरल आहेत, म्हणजे हे काय आहेत? सिमिलर आहेत. मग जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तर त्यांचे जे एरियाज असतात, म्हणजे इथे एरियाज दिलेले, त्यांचा जो एरियाचा रेशिओ असतो, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DEF, हे जे एरियाचे रेशिओ असतात हे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरशी इक्वल असतात. म्हणजे आपण म्हणूया की ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणूया, द रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ द टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. तर त्यांच्या ज्या काही करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, तर इथे बघा ही करस्पॉन्डिंग साईड AB आपल्याला दिली आहे, म्हणून मी AB, आणि दुसरी करस्पॉन्डिंग साईड काय आहे? D. तर ह्या दोघांचा स्क्वेअर असतं. मग आता आपल्याला दिलेलं आहे एरियाचा रेशिओ किती आहे क्वेश्चनमध्ये? 1/2. इथे 1/2. ABची व्हॅल्यू किती आहे? 4, म्हणजे 4चं स्क्वेअर. 4चं काय येणार? स्क्वेअर येणार. मग काय उरलं आता? डीची लेंथ आपल्याला काढायची. DE स्क्वेअर मी लिहितो कारण स्क्वेअर आहे. मग बघा, हा DE स्क्वेअर इकडे क्रॉस मल्टिप्लाय होणार 1 सोबत, राहणार इथे DE स्क्वेअर, आणि हा 4चा स्क्वेअर होतो 16 आणि 2 32. किती होतो? 16 आणि 2 32 होतं. मग DE स्क्वेअर इक्वल टू आहे 32. मग D किती होणार? D होणार √32. आणि मग √32ला तुम्ही कसं लिहू शकता? तर √32 आपल्याला लिहिता येतो 16 मल्टिप्लाइड बाय 2. मग 32 म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 2, तर 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा, म्हणून मी 4 बाहेर घेणार रूटच्या आणि 2 आतमध्ये. तर अशा प्रकारे हा आन्सर मला मिळतो. मग हा ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर D आपला आन्सर आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा सिम्पली, आणि तुम्हाला पुढे जायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की बोर्डात अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये पण 4 मार्काचे 4 मार्कांचे MCQज असतात. तर आता आपण सुरुवात 2019च्या क्वेश्चन्सपासून केली आहे, 2019च्या. तर त्यामध्ये पहिला MCQ आपण बघितला. आता उरलेले 3 MCQज इथे आहेत. एक फिक्स्ड पॅटर्न आहे जॉमेट्रीच्या पेपरमध्ये, तुम्ही लक्षात ठेवायला हवं की जे क्वेश्चन येतात त्यांचे जे टॉपिक्स असतात ते टॉपिक्स फिक्स्ड असतात. म्हणजे आता जो आपण क्वेश्चन बघितला तो सिमिलॅरिटीवरचा होता, आणि आता जो क्वेश्चन आहे तो पायथागोरस थेरमवरचा आहे. म्हणजे त्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट काढायला एक ना एक क्वेश्चन नक्कीच येणार. म्हणजे तो जवळपास दरवर्षी येतो. तर कदाचित यावर्षी येण्याचे चान्सेस जास्त आहेत असं आपण म्हणूया. तर कसं आयडेंटिफाय करायचं पायथागोरियन ट्रिपलेट? तर सहसा पायथागोरियन ट्रिपलेटमध्ये जर 3 नंबर आपल्याला दिले, त्याच्यातला सगळ्यात मोठा नंबर बघायचा. आपण काय बघायचं? सगळ्यात मोठा नंबर, आणि त्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर आणि उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरचं सम सेम येत असेल तर आपण म्हणणार ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. काय? पायथागोरियन ट्रिपलेट. जेव्हा
एखाद्या ट्रिपलेटमध्ये दोन्ही सारखे नंबर असतात तर तेव्हा तो पायथागोरियन ट्रिपलेट नसतो. त्यामुळे हा तर पर्याय येणार नाही. बरोबर आहे, हा पर्याय आपल्याकडे येणार नाही. इकडे 3 4 2 असं नसतं. हे काय असतं? हे असतं 3 4 5. आपल्याला माहिती की 3चा आणि 4चं स्क्वेअरचं सम आपण केला की तो किती होतो? 25. आणि 25चं रूट कोणतं आहे? 5. म्हणजे हा पण पायथागोरियन ट्रिपलेट नसणार. मग आपल्याकडे दोनच पर्याय आहेत, त्यामध्ये आपल्याला चेक करायला पाहिजे. आता आन्सर तर कोणतंही एक असेल. मग 14चा स्क्वेअर काय होतो? 196. किती होतो? 196. 12चा स्क्वेअर किती होतो? 144. किती होतो? 144. 5चा स्क्वेअर किती होतो? 5चा स्क्वेअर असतो 25. आणि इथे 12चा स्क्वेअर 144. मग बघा, ह्या 144 आणि 25ला ॲड करून बघा तर किती होणार? 169. किती होतोय? 169 होतंय. मग 4 आपण केलं, ॲड केलं, 169 होतंय. म्हणजे याचा अर्थ 14 नाही तर आपल्याला किती हवं होतं? 13 हवं होतं. म्हणजे हा पण पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. तर अर्थातच आपला आन्सर कोणतं असणार आहे? आन्सर सी असणार आहे. याचं पण तुम्हाला मी काढून दाखवतो पटकन. 15चा स्क्वेअर असतो 225. 8चा स्क्वेअर असतो 64. या दोघांना आपण सम करूया. 289. आणि 289 कुणाचं स्क्वेअर आहे? 17चं स्क्वेअर आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे. अशा प्रकारे आपण त्याचं स्क्वेअर काढू शकतो. तर आपलं करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर सी. आता क्वेश्चन बघा. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. एक सर्कल आहे, त्याचं काही सेंटर आहे O. आता ह्या O सेंटरमध्ये सोबत आता एक आर्क आहे आपल्याकडे, ACB अशी आर्क आहे आणि त्याच्यामध्ये एक अँगल आहे, अँगल ACB, ज्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 65 डिग्री. आता ह्या आर्कचं फाइंड द मेजर ऑफ आर्क ACB. मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू, आता मेजर ऑफ आर्क म्हणजे काय? तर सेंटरवर क्रिएट होणारा अँगल त्या आर्कमुळे. तर हा अँगल आपल्याला काढायचा आहे. मग हा अँगल माहिती करण्यासाठी आधी आपल्याला काय माहिती असायला हवं? हा अँगल, कारण पूर्ण कंप्लीट अँगल हा 360चा असतो. तर जेव्हा मला हा अँगल माहिती असेल तर मी हा काढू शकणार. मग हा अँगल कसा असणार? तर आपल्याकडे एक थेरम आहे. थेरम काय आहे? अँगल इन्स्क्राइब्ड बाय द सेम आर्क AB ऑन द सर्कल इज हाफ ऑफ द अँगल, हाफ ऑफ द मेजर ऑफ दॅट आर्क. हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क. आता ही कोणती आर्क आहे? आर्क AB आहे. तर मग मी काय लिहिणार? मेजर ऑफ आर्क ACB विल बी 360 मायनस मेजर ऑफ दिस आर्क, म्हणजे ह्या साईडचा सेंटरसोबतचा मेजर ऑफ आर्क AB. मेजर ऑफ आर्क AB म्हणून मग आता हा झाला 360 मायनस, मग हा अँगल काय असतो? हा अँगल ह्या अँगलचा डबल असतो. मग हा 65 आहे, तर हा किती होणार? 130 होणार. 65चं डबल. मग 360 मायनस 130 म्हणजे किती? 230. सो आपला आन्सर असेल 230. तर ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, A प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हा तर खूपच सोपा आहे. ही एक थर्ड आयडेंटिटी आहे ट्रायग्नॉमेट्रीची, आपल्याला माहिती आहे. A प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होतो? सेक स्क्वेअर थिटा. A प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर यात काही करायचंच नव्हतं, हा शुअर शॉट होता क्वेश्चन. हे जे क्वेश्चन आहेत ते 2019 जुलै, म्हणजे जे बॅकलॉगचे पेपर असतात किंवा जे रिपीटर्सचे एक्झाम असतात त्यातलं क्वेश्चन आहे हे 2019. ओके, तर आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल PQR, एक राईट अँगल ट्रायंगल माझ्याकडे आहे ज्याचं PQ आणि R असं आहे. हायपोटेनस 12 आहे, PQ 6 आहे. ही साईड मला माहिती नाही, काही हरकत नाही. मला हा अँगल काढायचं आहे. बघा, अँगल Pची व्हॅल्यू मला काढायची, याला मी घेतो थिटा. आता हा क्वेश्चन राईट अँगल ट्रायंगलचा आहे, तर थेट आपण ट्रायग्नॉमेट्री यूज करू शकतो इथे सिम्पली. कारण मग इथे बघा थिटा कुणासोबत आहे? P सोबत आहे. तर मग याच्यासाठी ही काय झाली? बेस साईड झाली. काय झाली? बेस आणि हायपोटेनस. तर बेस आणि हायपोटेनस दोन्ही आपल्याला गिवन आहेत. मग असा कोणता ट्रायग्नॉमेट्रिक रेशिओ आहे जो तुम्हाला बेस आणि हायपोटेनसमध्ये रिलेशन प्रोव्हाइड करतो? कॉस थिटा. कोणता आहे? कॉस थिटा. मग कॉस थिटा कसं लिहितो आपण? बेस अपॉन हायपोटेनस. बेस आपला आहे PQ, हायपोटेनस आहे आपलं PR. मग PQची व्हॅल्यू आपल्याकडे 6, हायपोटेनस आहे 12. हे झालं 1/2. मग कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 कधी असते? जेव्हा थिटा हा 60 डिग्री असतो. किती असतो? 60 डिग्री. म्हणून माझा आन्सर येणार हे. कधी कधी कसं होतं, आपण चुकीने ट्रायग्नोमेट्रिक टेबल आपल्याला प्रॉपरली माहिती नसेल तर आपण 30 लिहून देतो
किंवा कधी कधी नाहीच जमलं तर 45 लिहितो. पण अशा चुका करू नका, सिली मिस्टेक्स करू नका, कारण ही मार्क्स सगळे फुकट मिळणारे मार्क्स आहेत आणि अशाने तुम्हाला भरपूर मार्क्स पडू शकतात. तुम्ही आउट ऑफ पण स्कोअर करू शकता. बरोबर. आता त्याखालचा दुसरा प्रश्न, असाच एक प्रश्न आपण आत्ताच सोडवला थोड्या वेळ आधी. म्हणजे बघा की क्वेश्चन्स रिपीट होत जाणार आहेत, भरपूर क्वेश्चन. इथे पण बघा दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. मग तुम्हाला एक हिंट दिली आहे. आता असं लिहिलं आहे म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. 25 एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय काढायचं तुम्हाला, AB/PQ काढायचं. काय काढायचं, AB/PQ. मग बघा मी याला थोडंसं सिम्पली असं लिहितो, ट्रायंगल ABC. इकडे तो एरिया ऑफ ट्रायंगल PQR मी इकडे घेऊन येणार लेफ्ट हँड साईडला आणि मग इथे उरणार 25/4. मग हा काय एरिया, रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल, कारण क्वेश्चनमध्ये दिलं आहे सिमिलर ट्रायंगल. मग आपल्याला माहिती असते की जेव्हा 2 सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ असतो त्यावेळेस त्यांचा रेशिओ हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सशी प्रोपोर्शनल असतो. कसा असतो, प्रोपोर्शनल. म्हणजे आपण असं लिहूया, मग AB/PQ मला पाहिजे. हे रिलेशन बघा, त्यामुळे हे स्क्वेअर आहे, हे स्क्वेअर त्या साईडला ट्रान्सफर होणार. तर सिम्पली आपल्याला आन्सर मिळणार AB/PQ इक्वल टू 25चं रूट 5, 2चा रूट 4चा रूट 2, 5:2 दॅट इज 5/2. तर आपला आन्सर येणार C. तर हे माझं आन्सर असेल. आता आपण दुसरे रिमेनिंग उरलेले 2 क्वेश्चन बघूया, जे जुलै 2019चे होते. इफ पॉईंट्स AB अँड C आर नॉन कोलिनियर आहेत, ते म्हणजे इकडे तिकडे पसरलेले आहेत, तर स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहेत. देन हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन विच पासेस थ्रू द पॉईंट AB अँड C. तर जर 3 पॉईंट्स आहेत, हे डायरेक्ट फॅक्ट आहेत जे आपल्याला सर्कल चॅप्टरमध्ये दिलेले. तर ह्या 3 पॉईंटमधून किती सर्कल पास होऊ शकतात जर हे कोलिनियर नसतील, तर अशामधून फक्त आणि फक्त एकच सर्कल पास होतो, म्हणून आपला आन्सर येईल 1. दुसरीकडे याचं बघा आता, आणि हे सर्कल कसं ड्रॉ करायचं त्याची मेथड पण कन्स्ट्रक्शनमध्ये दिलेली आहे, तुम्हाला माहिती असेल, ज्यामध्ये विदाऊट सेंटरनी आपण कन्स्ट्रक्शन करतो सर्कलचं. साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कॉसेक थिटा, साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कॉसेक थिटा. हा पण खूप सिल्ली आणि खूपच सोपा क्वेश्चन आहे, तर कुणीही चुकवायला नको. कॉसेकला आपण लिहू शकतो 1/sin, साइन कॅन्सल झालं म्हणजे डिवाइड झालं, तर काय उरलं 1. तर आपला आन्सर येणार 1. आता आपण क्वेश्चन बघतोय 2019चे आपण दोन्ही बघितलेत. आता हा आहे 2020चा पेपर, 2020 मार्चचा क्वेश्चन पेपर आहे. यामध्ये आपण बघूया अगेन. बघा पायथागोरियन ट्रिपलेटवर परत क्वेश्चन आलं. सांगितलं होतं मग असेच की ही एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 3, 4, 5 हे आपल्याला माहितीच पाहिजे, तो आपला आन्सर असेल, कारण त्यामध्ये जो बिगर नंबर आहे 5 त्याचा स्क्वेअर आणि उरलेले 2 नंबरच्या स्क्वेअरचं सम हे इक्वल येतं. नाव सेकंड, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट. 2 सर्कल्स ऑफ रेडियस 5.5, एक R1 आहे 5.5 सेंटीमीटर, दुसरं मी घेतो R2 3.3 सेंटीमीटर, R2 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली टच इच अदर एक्सटर्नली. असे 2 सर्कल एक्सटर्नली टच करत आहेत, म्हणजे त्यांचे रेडियस आहेत. मग यामध्ये त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स काय असेल, R1 + R2 असेल. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा सर्कल्स एक्सटर्नली टच करतात तर त्यांच्या रेडियसचा काय होतो, सम होतो. तर मग इथे 5.5 3 + 3.3 म्हणजे किती येणार, 8.8. आन्सर येणार किती आलं पाहिजे, 8.8. तर ऑप्शन नंबर C माझा करेक्ट आन्सर. नाव थर्ड, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट -3 फ्रॉम द ओरिजिन. आता बघा एखादा पॉईंट आहे जो -3, 4 आहे, म्हणजे इकडे नक्कीच कुठेतरी असं असेल. हा पॉईंट आहे A, याचं ओरिजिनपासून आपल्याला डिस्टन्स हवं आहे, म्हणजे हा आहे ओरिजिन. हे डिस्टन्स आपल्याला OA डिस्टन्स पाहिजे. आता गोष्ट अशी आहे, ह्या क्वेश्चनला खूप ओरली सिम्पली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं, किंवा तुम्ही त्याच्यात डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू शकता. तर डिस्टन्स फॉर्म्युला आहे 0, 0. हा काय आपला फॉर्म्युला आहे. मग याला 2 पद्धतीने, एक पायथागोरस थेरम आहे आणि दुसरं आपण म्हणूया की डिस्टन्स फॉर्म्युलाने पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो सिम्पली. जर मी यांना x1 y1 आणि यांना x2 y2 असं कन्सिडर केलं, तर हा जो डिस्टन्स येणार तो कसा असेल, काय फॉर्म्युला, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. माझं x1 आणि y1 हे आहेत, ओरिजिन आहेत, आणि माझं x2 y2 हे आहेत. मग आता ते 0, 0 असल्याने त्यांना काही महत्त्व नाही आहे, ते तसंच राहणार. -3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किती राहिलं, इथून इकडे लिहितो, हे झालं √9 + 16. किती आलं, 9 + 16 आलं. याचा अर्थ
हे झालं √25 आणि √25चं आन्सर किती येतं आपल्याला माहिती आहे, किती येतं 5 येतं. म्हणून त्यांचे जे डिस्टन्स आहे ते किती असायला पाहिजे, त्या पॉईंटचं डिस्टन्स ओरिजिनपासून ते असायला पाहिजे 5. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर असेल. लास्ट प्रश्न, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब ऑफ अ साईड. एका क्यूबची साईड तुम्हाला दिलेली 3 सेंटीमीटर. क्यूबचा फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असतो, व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपल्याला माहिती असतं ए क्यूब, म्हणजे साईड क्यूब असतो. काय असतो, साईड क्यूब. मग साईड आहे 3, त्याचं क्यूब म्हणजे किती 27 क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे याचा आन्सर येणार 27 क्युबिक सेंटीमीटर, ऑप्शन ए. आता जे क्वेश्चन डिस्कस करतोय ते 2021च्या बोर्ड पेपरमधले आहेत. इथे बघा अगेन परत सेम, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. AB दिलेलं आहे, त्याची करस्पॉन्डिंग साईड PQ पण आहे आणि QR आपल्याला दिलेलं आहे. मग QRची करस्पॉन्डिंग साईड काय BC आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल जेव्हा सिमिलर आहेत तेव्हा आपण कसं लिहितो, AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR, BC अपॉन QR. मग AB सगळ्यांचा व्हॅल्यू पुट करायचा आणि BCची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ABची व्हॅल्यू किती आहे 4, PQ किती आहे 6, हे BC आणि मग QR किती आहे 9 आहे. मग BC कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करणार, 9 मल्टिप्लाइड बाय 4 36 डिवायडेड बाय 6, 36 डिवायडेड बाय 6 हाऊ मच 6. सो BC विल बी 6. तर BCचे आन्सर येणार ऑप्शन नंबर बी, दॅट इज 6 सेंटीमीटर. तर ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर असेल. ना ह्या क्वेश्चनमध्ये बघा, अँगल PRQ अगेन इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे क्वेश्चनचा पॅटर्नच सेम आहे बघा. एक सर्कल आहे, अँगल PRQ इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क PRQ. सो देयर इज अँगल PRQ, ओके. सो दिस इज विथ अ सेंटर O, इथे कुठेतरी सेंटर O. इफ द अँगल PRQ इज 75, अँगल PRQ इज 75, then we have to find the measure of PRQ. What will be the measure of PRQ? That will be this angle. अगेन सेम, हा 75 आहे, तर आत्ताच सांगितलं, हा जर 75 असेल तर हा 75चा डबल असेल, म्हणजे किती होणार 150. दिस विल बी 150. मग टोटल कम्प्लीट अँगल 360 होतो. 360 मधून मला मेजर ऑफ आर्क PRQ पाहिजे आहे, तो म्हणजे काय असेल 360 मायनस दिस 150. सो 210. व्हॉट विल बी द आन्सर 210. सो 210 माझा आन्सर असेल ह्या क्वेश्चनचा. सो ऑप्शन नंबर डी विल बी द करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन खूपच सोपा आहे, हा खूप साधा लॉजिकल क्वेश्चन आहे आणि याच्यात एक कॉमन सेन्स लावायची गरज आहे. सेगमेंट AB इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. कोणती लाईन जेव्हा वाय ॲक्सिस सोबत पॅरलल असते, कोणतीही लाईन जेव्हा वाय ॲक्सिस सोबत पॅरलल असते, मग ते कोणत्याही साईडला असो. आता ही आहे वाय ॲक्सिस माझं आणि एक लाईन सेगमेंट आहे AB. ही जेव्हा वाय ॲक्सिस सोबत पॅरलल असेल, याचा अर्थ काय आहे, याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो कसा असेल, कॉन्स्टंट असेल, नेहमी काय असेल कॉन्स्टंट असेल, आणि फक्त वाय कोऑर्डिनेट काय होत जाणार, बदलत जाणार. मग पॉईंट A जर दिला आहे, त्याचं कोऑर्डिनेट आहे 1 3, पॉईंट A काय त्याचं कोऑर्डिनेट आहे 1 3, तर याच्यात जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो काय असेल, नेहमी कॉमन असेल, कॉन्स्टंट असेल, आणि वाय कोऑर्डिनेट काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. मग अशा वेळेस एक्स कोऑर्डिनेट तसाच कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे, तो ऑप्शन आपल्याला बघायचा आहे. एक्सची व्हॅल्यू आहे 1, तर इथे फक्त एकच ऑप्शन आहे ज्याच्यात एक्सची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे हा काय असेल त्याचा आन्सर असेल. तर हा परफेक्ट आन्सर आहे. तसंच जर आपल्याला म्हटलं असतं, म्हणजे पुढे येणारे एक्झाम, जे काही पुढे येणारे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, त्यामध्ये क्वेश्चन असा आहे की एक्स ॲक्सिसला पॅरलल, तर मग एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर कोणाची व्हॅल्यू चेंज होत जाणार, एक्सची व्हॅल्यू, आणि वायची व्हॅल्यू काय असेल कॉन्स्टंट. मग तशा वेळेस आपल्याला वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणारा पर्याय चूज करायचा आहे. इथे सध्या आन्सर आहे ऑप्शन डी. परत पायथागोरियन ट्रिपलेटचं क्वेश्चन, म्हणजे बघा मेजवानीच असते बघा बोर्डाच्या एक्झाममध्ये प्रत्येक वर्षी सारख्याच पॅटर्नचं क्वेश्चन, पायथागोरियन ट्रिपलेट आणि याचा सगळं. आता इथे काय करायचं आपल्याला, नॉट पायथागोरियन ट्रिपलेट हे चूज करायचं. आता आपल्याला असं ऑप्शन बघायचे ज्याच्यात पायथागोरियन ट्रिपलेट आन्सर नाही येणार. मग कसं बघूया आपण, तर याला जेव्हा आपण करू तर 15 मोठा नंबर कोणता आहे 225, 9चा स्क्वेअर 81, 12चा स्क्वेअर 144,
हे होतं 5, काय होतं 5 आणि हे 2 म्हणजे आहे हा. तर हा ऑप्शन नाही आहे, म्हणजे हा आपला करेक्ट आन्सर होऊ शकत नाही, कारण आपल्याला नॉट पायथागोरियन ट्रिपलेट हवं आहे. आता इथे जाऊन बघूया आपण थोडंसं. 15 होतं 225, 17चं होतं 289 आणि 8चं होतं 64. मग आपण याच्यात प्लस करून बघू ना. 289 येतं, म्हणजे हे पण पायथागोरियन ट्रिपलेट आहे, तर हा आपला सध्या आन्सर होऊ शकत नाही. इथे बघा, इथे परत काय दिलंय 25चा स्क्वेअर असतो 625. थर्ड ऑप्शनचं मी चेक करतोय 625. 12चा असतो स्क्वेअर 144. 12चा काय असतो 144 आणि 16चा असतो 256. किती असतो 256. 16 6 96, 9 रिमेनिंग अँड देन यस 256. तर याचं सम काय येणार 0 0 400. किती येणार 400. म्हणजे इथे 25 नाही तर काय पाहिजे होतं 400 असं पाहिजे, म्हणजे 20 असं पाहिजे होतं. तर म्हणून हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे, कारण हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन आता आपण 2021च्या बघितलं ना, हे क्वेश्चन आहेत 2022च्या क्वेश्चन पेपरमधले. ओके, हे जे MCQज आपण बघणार ते 2022च्या MCQ क्वेश्चन पेपर बोर्डाच्या जॉमेट्री क्वेश्चन पेपरचे आहेत. तर यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF. आपल्याला माहिती आहे की जर एखादा ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगलसोबत सिमिलर असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स पण काय असतात इक्वल असतात. मग इथे बघा ना, इथे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF आहे, तर इथे अँगल ए करस्पॉन्डिंग आहे अँगल D सोबत, अँगल B करस्पॉन्डिंग आहे अँगल E सोबत आणि अँगल C करस्पॉन्डिंग टू अँगल F. सो ऑल दिस पेअर्स विल बी इक्वल. मग ए ची व्हॅल्यू 48 आहे, तर डी ची पण काय येणार 48 डिग्री यायला पाहिजे, म्हणून आन्सर येणार माझा ए. इतका सोपा क्वेश्चन हा. नेक्स्ट, AP इज अ टँजंट ॲट अ ड्रॉन, म्हणजे एक सर्कल मी काढूनच घेतो. इथे एक AP टँजंट आहे ॲट अ पॉईंट ए, म्हणजे हा ए पॉईंट आहे, टँजंट सेगमेंट आपण असं म्हणूया. मग विथ अ सेंटर O, एक सर्कल आहे त्याचं सेंटर O आहे, अँड ॲट अ फ्रॉम अन एक्सटर्नल पॉईंट P, आय हॅव टेकन द एक्सटर्नल पॉईंट OP इज 12 सेंटीमीटर. OP किती आहे 12 सेंटीमीटर. अँगल OPA इज 30 डिग्री. अँगल OPA इज 30 डिग्री. देन रेडियस ऑफ अ सर्कल, म्हणजे ही रेडियस आपल्याला काढायची. काय काढायची आपल्याला रेडियस. आता बघा इथे अँगल बिटवीन द टँजंट अँड रेडियस नेहमी कसं असतं 90 डिग्री असतं. मग हा 30 डिग्री अँगल आहे. किती आहे 30 डिग्री. आपल्याला 30 डिग्री अँगलच्या अपोजिटची साईड काढायची. बघा काय काढायची आपल्याला 30 डिग्रीच्या अपोजिटची साईड काढायची. तर अशा वेळेस काय होतं 30-60, हा 30 आहे तर हा काय होणार 60 होणार. मग आपल्याकडे प्रॉपर्टी आहे पायथागोरस थेरम किंवा राईट अँगल ट्रायंगलची, ती काय 30-60-90 प्रॉपर्टी. मग 30-60-90 मध्ये काय आपल्याला रेडियस काढायचे. रेडियस ही काय साईड, येस व्हॉट इज दॅट साईड अपोजिट टू द ॲक्यूट अँगल 30 डिग्री. मग अशा वेळेस आपण काय करतो, अशा वेळेस आपण जी साईड अपोजिट टू द 30 डिग्री अँगल आहे ती कशी असते हायपोटेनसची अर्धी असते. हायपोटेनसच्या काय असते अर्धी असते. किती असते अर्धी, म्हणजे 1/2 असते. तर आपण असं लिहूया 1/2 म्हणजेच किती येणार हायपोटेनस किती 12, तर किती येणार 6, म्हणजे रेडियस किती येणार 6 येणार रेडियस. का असं का केलं आपण 30-60 अशी प्रॉपर्टी यूज केली, ज्यामध्ये आपण बघितलं की जी साईड अपोजिट टू द 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द hypotenuse and side opposite to the 60 degree angle it is √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. तर आता सध्या आपल्याला ते AP काढायचं नव्हतं, आपल्याला रेडियस काढायची होती, म्हणून आपला आन्सर आला 6. पुढचा प्रश्न आत्ताच बघा 2021 मध्ये आपण क्वेश्चन बघितलं होतं, सेगमेंट AB इज पॅरलल टू y ॲक्सिस होतं, इथे x ॲक्सिस आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ द AR, मग A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. आता ही जी लाईन आहे ही x ॲक्सिसला काय असेल पॅरलल असेल, ही आहे A आणि ही आहे B. मग सांगितलं की जेव्हा एखादी लाईन x ॲक्सिसला पॅरलल असते याचा अर्थ त्याचे x चे कोऑर्डिनेट काय होत असतात बदलत असतात, पण y काय असतो y कोऑर्डिनेट कसा असतो कॉन्स्टंट असतो. मग A ची व्हॅल्यू आहे 1-3, A ची व्हॅल्यू आहे 1-3, A चा कोऑर्डिनेट काय 3 आहे, तर मग बाकी सगळे पॉईंटचं कोऑर्डिनेट पण काय असतील असेच 3 असतील. तर आपण चेक करूया की y कोऑर्डिनेट 3 कुठे आहे, तर ऑप्शन नंबर D बघा जिथे 3 y कोऑर्डिनेट आहे, म्हणून हा आपला काय असेल आन्सर असेल विथ अर्ध्या मिनिट किंवा तुम्ही 15 सेकंदांमध्ये असा प्रश्न सॉल्व्ह करू शकता.
आता हा क्वेश्चन आहे ट्रायग्नोमेट्रीवरचा. आपण एक सोपा क्वेश्चन आहे, याच्यात आपल्याला काय काढायचे, व्हॅल्यू काढायचे, व्हॅल्यू पुट करायचे. सिम्पली आपण याला डायरेक्ट सॉल्व्ह करूया. 2 tan 45 किती होतं, 1 होतं. तुम्हाला माहिती नसेल तर ट्रायग्नोमेट्रिक टेबल पाठ करून घ्यायचा. sin 30 किती होतं, 1/2. या दोघांचं आपण आधी परस्पर मल्टिप्लिकेशन करू. 2 × 1 2. 2 विल गेट डिवायडेड टू इच अदर. व्हॉट इज रिमेनिंग 1. तर आन्सर आलं 1. तर याचं आन्सर असेल 1. अशा प्रकारे आपण 2022चे पण क्वेश्चन कव्हरअप केलेत. आता आपण बघूया 2023चे क्वेश्चन्स. इफ ABC आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल. जर ABC या 3 साइड्स आहेत आणि A² + B² = C² असं काहीतरी रिलेशन त्यामध्ये येतं, तर असा ट्रायंगल म्हणजे कोणता असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. कारण ही एक पायथागोरस थेरम आहे आणि पायथागोरस थेरम ही अप्लाय कुठे होते, राईट अँगल ट्रायंगलवर. तर आपला पटकन आन्सर येणार. इतका सोपा क्वेश्चन मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये होता. आता एक क्वेश्चन आहे, 2 कॉर्ड्स AB and CD ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट इनसाइड अ सर्कल. एक सर्कल आहे, त्यामध्ये 2 कॉर्ड्स इंटरनली काय करतायत, इंटरसेक्ट करतायत एकमेकांना, AB आणि हे CD. ह्या क्वेश्चनचे जी MCQ आहेत ते मी यूट्यूब शॉर्ट्स म्हणून पण आधीही टाकलेले आहेत. ज्यांनी बघितले असतील त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे की त्यांनी हा पोर्शन आधीच कव्हरअप केलेला आहे. पण आता मी कंबाईंड व्हिडिओ बनवतोय म्हणून परत त्यांचं सोल्युशन मी तुम्हाला देतोय. नाहीतर याचं सेपरेट छोटासा व्हिडिओ 1 मिनिटाचा, 1 मिनिटापेक्षाही कमी असा व्हिडिओ शॉर्ट आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. तर इथे बघा, आता मी खूपदा माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की अशा जर इंटरनल डिव्हिजन किंवा एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड्स होत असेल तर त्याचा फॉर्म्युला पाठ ठेवण्याची खूप साधी ट्रिक आहे. ह्या कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट झाल्यामुळे त्या 2 पार्ट्समध्ये काय होत आहेत, डिवाईड होत आहेत किंवा त्यांचं पार्टिशन होत आहे. तर एका कॉर्डच्या दोन्ही पार्टचं मल्टिप्लिकेशन हे दुसऱ्या कॉर्डच्या दोन्ही पार्टच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असतं. एवढं साधं रिलेशन तुम्ही लक्षात घ्यायचं. म्हणजे डोळे झाकून तुम्ही काय लिहायचं इथून, ह्या ABचे काय पार्ट झाले, A × EB. तसंच CDचे काय पार्ट झाले, C × ED. तर आपण लिहिणार C × ED. मग A ची व्हॅल्यू इथे बघा, A ची व्हॅल्यू किती आहे, 4. B ची व्हॅल्यू किती आहे, 10. C ची व्हॅल्यू किती आहे, 8. ED मला माहिती नाही, जो मला काढायचा आहे. मग कसं काढणार, ED = 10 × 4 किती होतो, 40 / 8 म्हणजे किती, 5. तर EDची व्हॅल्यू किती येणार, 5. अशा प्रकारे ऑप्शन नंबर B हा माझा करेक्ट आन्सर आहे. आता 2023च्या क्वेश्चन पेपरचे आपण शेवटचे 2 MCQs बघणार आहोत. ते पण खूप सोपे आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ द ओरिजिन. अरे वा, इतकं सोपं क्वेश्चन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 0 असतात. सगळ्यांना माहिती आहे. बिनधास्त सोडवायचा असा पेपर, पटकन मार्क मिळतात. आपल्याला 3 सेकंदही लागले नाही तो सोडवायला. आता बघा, हा शेवटचा प्रश्न. इफ अ रेडियस ऑफ अ बेस ऑफ अ कोन. एक कोन आहे, कोण आहे आणि ह्या कोनमध्ये त्याची जी बेसची रेडियस आहे म्हणजे R आपण ज्याला म्हणतो ती किती आहे, 7 सेंटीमीटर. किती आहे, 7. हाईट किती आहे, 24. ही हाईट असते H, हिला आपण लिहूया 24. आणि देन इट्स स्लॅन्ट हाईट, म्हणजे ही जी तिरकी हाईट असते हिला म्हणतात स्लॅन्ट हाईट. मग अशा वेळेस हा बेस हा त्या हाईटपासून कसा असतो, परपेंडिक्युलर. तर इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतं आणि दिसतं. आणि त्यामुळे बेसिकली आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की स्लॅन्ट हाईट जर काढायची असेल तर मी काय करतो, h² + r² आणि त्याचं रूट घेत असतो. मग 24चा स्क्वेअर किती होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. तो म्हणजे 576 प्लस रेडियस किती आहे आपल्याकडे, 7. तर 7चं स्क्वेअर होतं 49. यांना आपण सम करूया तर आपल्याला काय मिळणार, 625. 625 कुणाचं स्क्वेअर आहे, 25चं. कुणाचं, 25. तर माझी स्लॅन्ट हाईट किती असेल, L = 25 सेंटीमीटर. बघूया ऑप्शन नंबर D आहे इथे. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर D विल बी अवर फायनल आन्सर. तर 2019चे 2 प्रश्नपत्रिका, 2020, 2021, 2022 आणि 2023 अशा जवळपास 5-6 प्रश्नपत्रिकांमधले सगळे क्वेश्चन म्हणजे 20-25 किंवा 24 प्रश्न आपण जवळपास बघितले आहेत. त्यामध्ये बरेच क्वेश्चन हे सारख्या पॅटर्नचे होते. काही क्वेश्चन आपल्याला असे काही हार्ड वाटले नाहीत आणि अशा प्रकारे आपण सहजरित्या ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो आणि कमीत कमी अभ्यासात जास्तीत जास्त मार्क्स आणू शकतो.
तर माझा इथे प्रयत्न होता की हे MCQ सगळे मी तुम्हाला एक्सप्लेन करून प्रॉपरली सॉल्व्ह करून दिले आहेत. तर इथून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल आणि तुमच्या चुका होणार नाहीत बोर्डात, आणि बोर्डातही तुम्ही जेवढे MCQ क्वेश्चन आहेत ते सगळेपैकी सगळे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. आणि त्यासोबतच ह्या एक्सप्लेनेशनमुळे दुसरा फायदा असा होईल की यावर बेस जे दुसरे मोठ्या मार्क्सचे पण क्वेश्चन असतात, ते 1 मार्क असतील किंवा 2 मार्क्सचे क्वेश्चन किंवा 3 मार्क्सचे, त्यामध्ये पण तुम्हाला बरीच मदत होईल. सो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल आणि मदत होईल. तर असंच हे सगळं आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ पण शेअर करा, आणि लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ सोल्युशन किंवा हे व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला फायदेशीर ठरावं हा माझा उद्देश आहे. तर धन्यवाद, भेटूया लवकरच. आणि उद्या तुमचा पेपर झाल्यावर तुमचं क्वेश्चन पेपर माझ्याशी शेअर करा. टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुमचे काही डाऊट्स असतील, तुमच्या काही शंका असतील त्या परत मला शेअर करा, आणि असंच कनेक्टेड राहा, आणि त्याचे सोल्युशन्स पण मी उद्या घेऊन येणार आहे. धन्यवाद.